ती जमीन नुसतीच पडून आहे ना, त्यात काही पिकवलं तर पैसे मिळतील की आपल्याला? आता शेती करायची म्हटल्यानंतर त्या शेतामध्ये कोण राबणार आहे? मला तर काही जमणार नाही. हा, आणि शेती करायची म्हणजे ना, हे बियाणापासून खतापर्यंत गडी माणसं जमवण्यापासून बाजारभावापर्यंत सगळं बघायला लागते. सगळ्याचीच बोंब आहे सध्या. आणि ह्याच्या मागे कोण धावपळ करणार? लेकरासने सांगावं म्हटलं तर एक बसलाय पोलीस स्टेशनची खुर्ची उभं, आणि दुसरा बायकांची झंपर शिवतोय. आप्पा, ब्लाऊज शिवण्यात काय वाईट आहे? ह्यांना जे जमतं ते करतात आणि कुणाची पण मदत न घेता स्वतःच्या पायावर उभे राहिलेत. एवढे रात्रंदिवस कष्ट करतात, घरात पैसे आणून देतात. अजून काय पाहिजे? वा ग लाले, म्हणजे तुझा नवरा एकटाच पैसे आणतो हा, आणि माझा पोरगा काही चिचुके आणतोय ग घरामध्ये? तो बी पैसे देतोय घरात. कधी? मेहनत तर करतोय ना, मेहनत करतोय. आणि पोलीस होणं काय सोपं काम वाटलं वय ग तुला? इथं मी माझ्या रक्ताचं पाणी केलं आणि त्याला इथपर पोहोचवलंय. हा अगं, साधं कुणी पाणी मागितलं तर तुझं बुड आलतं का लवकर? अंगात माय करणे मला म्हणा तरणे, अशी गत आहे तुझी. ती पोरगी काय सांगते ते राहिलं बाजूला, आणि हिजच आपलं चाललंय काहीतरी. काय म्हणत होतीस ग तू? हा जी, हे एवढे रात्रंदिवस कष्ट करतात. तुझं ते कष्ट आहे ना, जाळ निघून तिकडं वाड्याला. त्याचं कौतिक नको मला सांगूस. तो कष्ट कशासाठी करतोय ना, ते त्याचं त्यालाच माहिती. आज मारा आणि उद्या धर्म करा, अशी गत आहे त्या मुडद्याची. तू त्या जमिनीबद्दल काय बोलत होती सांगते? हा, हेच सांगत होते का आमच्या तात्या शेतातनं ऊस, कांदा, लसूण पिकून खोऱ्यानं पैसे कमवतात. आपण पण असं काहीतरी केलं तर आपल्याला पण पैसे मिळतील, आणि मग ते देऊन कर्ज फिटेल आपलं आणि जमीन परत मिळेल आपल्याला. अशी पण ती जमीन पडूनच आहे ना, तिचा असा पण उपयोग नाहीये. मग असा तरी उपयोग होईल. अच्छा, तुमचा दादा चिडून रागावून इथून निघून गेलाय, ह्याचं टेन्शन आलंय ना? गोपाळजी, आपण आपल्या आयुष्यात स्वतःची ओळख निर्माण करत असताना आपलीच माणसं आपल्यापासून का तुटत जातात हो? का तुटत जातात? कारण हे सगळं नवं असतं ना त्यांच्यासाठी. आपण हे कसं स्वीकारायचं, जी वाट धरली ती योग्य चुकीचे, जिथं पाऊल टाकतोय ते कसं पडणार आहे, तिथं काय चुकीचं तर घडणार नाही ना, या सगळ्याचं टेन्शन येतं. म्हणून समोरची माणसं असं वाटतं. बरं, या सगळ्या पलीकडे त्यांची काळजीच असते, हे आपण कधी समजून घेत नाही. बघा ना, आता तुम्ही समजा तुम्ही ह्या व्यवसायात आला, इथं असं पाय रोवून भक्कमपणे उभे राहिला, झेंडा काढला तुम्ही, तर ही लांब गेलेली माणसं जवळ नाही काय ना. तुमचा दादा पण असंच परत येईल बघा. खरंय, माझ्या दादाचं खूप प्रेम आहे हो माझ्यावर, आणि माझं पण त्याच्यावर तेवढंच प्रेम आहे. दादाचं खूप जीव तुटत असणार आहे माझ्यासाठी, आणि ना मला खूप काळजी वाटते हो त्याची कधी कधी. म्हणजे आमचे आई वडील गेल्यानंतर ना दादाने खूप असं तळहातावरच्या फोडासारखं जपलंय. आई वडिलांनंतर मला वडिलांच्या जागी दादाच होता. तो हे आता असं बोलून जरी गेला असला ना की आपला संबंध संपला आणि मला काही फरक पडत नाही, मला माहिती आहे तो बाहेर माझाच विचार करत असणार आहे. माझा दादा बाहेरून कितीही रागीट दिसत असला ना, मला माहिती आहे तो आतमध्ये किती हळवा आहे, आणि मला हवाय होतो माझ्या आयुष्यात. मी माझी काही कामं उरकून घेते. अहो काय आहे, विसर्जनामुळे सगळ्या बायका सुट्टीवर आहेत, माझ्यावरच सगळा लोड आलाय. अहो मला सांगा ना, एकटीनेच कशाला सगळे काम करताय, मला सांगा काहीतरी. अहो तुम्ही माझी ऑलरेडी फार मदत केली आहे, त्यामुळे अहो मला सांगा मी करतो ना. तुम्ही मित्र मानता ना, मला मानता ना, मग मला करू द्या, मी करतो. सांगा काय, सोडा तुम्ही सोडा. हे खाली ठेवा सध्या. हा, तिथे एक मडकं आहे, ते चुलीवर ठेवून त्यात दूध ओतून ते तापवायला ठेवायचंय. ते मडकं? हा, हे बघा.
तुम्ही या. सॉरी. मला ढवळायला दे की काहीतरी. हो हो आहे ना आहे ना. ए, मस्त वास येतोय. काय झालं अहो, ते पोळलं काहीतरी. इकडे इकडे इकडे. अहो, खूप खूप जास्त बडबडतंय. अहो, खूप खूप जास्त बडबडतंय ते. आग उठते नुसती. तुम्ही थांबा एक मिनिट. ह्याच्यावर बसा. अहो बसा तुम्ही. बसा. खरंच नको. अहो बसा तुम्ही. बसा. तुम्ही आता इथं बसून मला सगळं सांगायचं, मी काम करतो. हा तुम्ही अजिबात. बरं झालं बटाटा इथं गावला. चाकू कुठे? चाकू तिथे असेल.